मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपला नवीन टॉपिक चालू करतोय, स्केलर्स अँड व्हेक्टर्स. आपलं युनिट्स अँड मेजरमेंट टॉपिक कंप्लीट झाला आहे. त्याचं टेस्ट आता नेक्स्ट संडेपासून चालू होतील. मग आता हा पुढचा टॉपिक स्केलर्स अँड व्हेक्टर्स. हा टॉपिक मॅथमॅटिक्समध्ये 12च्या मॅथमॅटिक्समध्ये 12 मार्क्ससाठी आहे. फिजिक्समध्ये हा टॉपिक आपण ॲज अ शॉर्टकट म्हणून यूज करणार आहोत. जेई नीटचं सॉल्विंग करताना आपल्याला ॲज अ शॉर्टकट म्हणून हा टॉपिक यूज करायचा आहे. तर पहिला पॉईंट म्हणजे डेफिनेशन ऑफ स्केलर. ओके, आपण लास्ट टॉपिकमध्ये स्केलर व्हेक्टरच्या डेफिनेशन स्टडी केलं. तो स्केलर क्वांटिटीज आर द क्वांटिटीज विच रिक्वायर ओनली मॅग्निट्यूड फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन. बरोबर आहे. अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय युजिंग इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीला जर डिस्क्राईब करायचं असेल तर मॅग्निट्यूड सफिशियंट असते, डिरेक्शनची गरज नाही. अशा क्वांटिटी म्हणजे स्केलर क्वांटिटी. अगदी साधं एक्झाम्पल सांगतो. मी तुम्हाला म्हटलं की वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे, तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच उभं राहतं की वॉटर बॉईल होऊ लागलंय. म्हणजे मी फक्त मॅग्निट्यूड सांगितली 100 डिग्री सेल्सिअस. तुमची आयडिया क्लिअर झाली. बरोबर आहे. या केसमध्ये विच डिरेक्शन असं विचारायची गरज नाही आहे, कारण इथे डिरेक्शन इम्पॉर्टंट नाही आहे. तर ज्या क्वांटिटीना डिस्क्राईब करायला फक्त मॅग्निट्यूड लागते, डिरेक्शनची गरज नसते, अशा क्वांटिटी म्हणजे स्केलर क्वांटिटी. अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय युजिंग इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. मी तुम्हाला असं म्हटलं की रात्रीचे 2 वाजले, तर रात्रीचे 2 वाजलेत असं म्हटलं की तुमची आयडिया क्लिअर होते. सगळीकडे काळाकुट्टा अंधार असेल, रस्त्यावर कोणीही असणार नाही. बरोबर आहे. त्या केसमध्ये इन विच डिरेक्शन असं म्हणायची गरज नाही आहे, कारण रात्रीचे 2 वाजले म्हटलं म्हणजे नॉर्थला पण 2च वाजणार, साऊथला पण 2 वाजणार, ईस्टला पण 2च वाजलेले असणार आणि वेस्टला देखील 2च वाजलेले असणार. सो नुसती मॅग्निट्यूड सांगितली. मॅग्निट्यूड म्हणजे रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू, मेजर्ड व्हॅल्यू. नुसती मॅग्निट्यूड सांगितली की तुमची आयडिया क्लिअर होते. अशा क्वांटिटीना म्हणायचं स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीचे एक्झाम्पल लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट, ह्या सगळ्या क्वांटिटी आहेत त्या स्केलर क्वांटिटी आहेत. लक्षात आलं. स्केलर क्वांटिटीज आर द क्वांटिटीज विच रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन. Direction is not important for their complete description. Such quantities are direction independent quantities are called as scalar quantities. Clear झालं. डेफिनेशन लक्षात आली. A physical quantity which can be completely described by using its magnitude alone is called as scalar quantity. ओके. आता स्केलर क्वांटिटीला डिरेक्शनची गरज नाहीये. आता पुढची क्वांटिटी आहे ती म्हणजे व्हेक्टर क्वांटिटी. अ क्वांटिटी विच रिक्वायर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन फॉर इट्स कम्प्लीट डिस्क्रिप्शन इज कॉल्ड ॲज व्हेक्टर क्वांटिटी. अ क्वांटिटी विच रिक्वायर्स बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन फॉर इट्स कम्प्लीट डिस्क्रिप्शन इज कॉल्ड ॲज व्हेक्टर क्वांटिटी. ओके. ज्या क्वांटिटीला कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही लागतात. फक्त मॅग्निट्यूड सांगितली आयडिया क्लिअर होणार नाही, फक्त डिरेक्शन सांगितली आयडिया क्लिअर होणार नाही. तर काही क्वांटिटी अशा आहेत की ज्यांना डिस्क्राईब करायला तुम्हाला दोन्ही लागतात, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. सच क्वांटिटीज आर व्हेक्टर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि माझं डिस्प्लेसमेंट होतं 5 किलोमीटर. ड्युरिंग मॉर्निंग वॉक माय डिस्प्लेसमेंट इज 5 किलोमीटर. मला सांगा, मी असं म्हटल्यानंतर तुमची आयडिया क्लिअर झाली का? तर आयडिया क्लिअर झालेली नाही आहे, कारण इथे मी डिरेक्शन सांगितली नाही आहे. म्हणजे मी मॉर्निंग वॉकला 5 किलोमीटर गेलो एवढं क्लिअर झालं, पण ते ईस्टला गेलो होतो की वेस्टला गेलो होतो, नॉर्थला गेलो होतो की साऊथला गेलो होतो, हे क्लिअर झालेलं नाही आहे. बरोबर आहे. मी जर असं म्हटलं की माझं डिस्प्लेसमेंट इज टुवर्ड्स नॉर्थ, तरी पण तुमची आयडिया क्लिअर होत नाही, कारण मी फक्त एवढंच सांगितलं की मी नॉर्थला डिस्प्लेस झालोय,
पण किती, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर हे मी सांगितलेलं नाहीये. म्हणजे बघा, मी फक्त मॅग्निट्यूड सांगितली, तुमची आयडिया क्लिअर झाली नाही. मी फक्त डिरेक्शन सांगितली, तुमची आयडिया क्लिअर झाली नाही. पण मी जर असं म्हटलं माय डिस्प्लेसमेंट इज 5 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ, बरोबर आहे, आता मात्र तुमची आयडिया क्लिअर होते. तर अशा क्वांटिटी असतात त्यांना म्हणतात वेक्टर क्वांटिटी. लक्षात आलं? अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय युजिंग इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. सच क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटीला जर डिस्क्राईब करायचं असेल तर यू रिक्वायर बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. वेक्टरचे एक्झाम्पल असतात फोर्स, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, मोमेंटम, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सलरेशन, करंट डेन्सिटी. ह्या सगळ्या क्वांटिटी आहेत त्या वेक्टर क्वांटिटी आहेत. तर 2 क्वांटिटी क्लिअर झाल्या. स्केलर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय. स्केलर क्वांटिटीज आर डिरेक्शन इंडिपेंडंट क्वांटिटीज. वेक्टर क्वांटिटीज आर डिरेक्शन डिपेंडंट क्वांटिटीज. स्केलरला डिस्क्राईब करायचं असेल तर फक्त मॅग्निट्यूड सांगितलेली सफिशियंट असते. पण व्हेक्टरला डिस्क्राईब करायचं असेल देन यू रिक्वायर्ड बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. सच क्वांटिटीज आर वेक्टर क्वांटिटी. क्लिअर झालं? मग आता पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. आता बघा, सिम्बॉलिकली वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय इंग्लिश अल्फाबेट कॅरिंग ॲरो ॲट इट्स हेड. ग्राफिकली तुम्हाला सिम्बॉलिकली जर वेक्टरला रिप्रेझेंट करायचं असेल then you can represent it by drawing English alphabet carrying arrow at its head. यातलं लेटर म्हणजे मी फक्त असं लिहिलं किंवा मॉड्युलसमध्ये व्हेक्टर ए लिहिलं, ही झाली त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड. लक्षात आलं? ॲरो कट केला तर ही काय झाली त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड. किंवा असं जर लिहित असाल तर याला म्हणायचं व्हेक्टरची मॅग्निट्यूड. ह्याला रीड करायचं व्हेक्टर ए, दिस इज मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए किंवा दिस इज मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए. ओके. आता हा जो सिम्बॉल आहे ह्या सिम्बॉलमधला ॲरो आहे. हा ॲरो तुम्ही जर राईट हँडेड असाल तर तो ॲरो असा राईट हँडला येईल. तुम्ही लेफ्ट हँडेड असाल तर ॲरो असा येईल. तो ॲरो कसाही काढला तरी चालेल. या सिम्बॉलमधला ॲरो रिप्रेझेंट करतो की या फिजिकल क्वांटिटीला कोणती तरी डिरेक्शन आहे. पण एक्झॅक्टली कोणती डिरेक्शन हे आपल्याला सिम्बॉलवरून सांगता येत नाही. मी काय म्हणतोय लक्षात आलं? आपण जो सिम्बॉल ड्रॉ करतोय त्या सिम्बॉलमध्ये एक इंग्लिश अल्फाबेट असणार आहे, त्याच्या डोक्यावर ॲरो काढलेला असणार आहे. आता हे इंग्लिश अल्फाबेट कॅपिटलच काढावं असं काही नाही आहे. तुम्ही स्मॉल जरी लेटर लिहिलं तरी चालतं. ओके. आणि त्या लेटरच्या डोक्यावर ॲरो काढायचा. हा ॲरो रिप्रेझेंट करतो त्या क्वांटिटीला कुठली तरी डिरेक्शन आहे. पण एक्झॅक्टली कोणती डिरेक्शन ते सिम्बॉलवरून सांगता येणार नाही. मी आता हा व्हेक्टर ए लिहिलाय. ह्या व्हेक्टर एची डिरेक्शन नॉर्थ आहे, साऊथ आहे, ईस्ट आहे की वेस्ट आहे हे या सिम्बॉलवरून सांगता येत नाही. क्लिअर झालं? सिम्बॉलमधला ॲरो रिप्रेझेंट करतो की या क्वांटिटीला कोणती तरी डिरेक्शन आहे. पण एक्झॅक्टली कोणती डिरेक्शन ते सिम्बॉलवरून सांगता येत नाही. त्यासाठी व्हेक्टरला ग्राफिकली रिप्रेझेंट करावं लागतं. मग आता पुढचा इथे म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. ओके. फॉर एक्झाम्पल व्हेक्टर एम इज इक्वल टू 100 न्यूटन टुवर्ड्स ईस्ट. 100 न्यूटन टुवर्ड्स ईस्ट. आता लक्ष द्या, ही नॉर्थ डिरेक्शन असते, ही साऊथ डिरेक्शन, ही ईस्ट डिरेक्शन आणि ही वेस्ट डिरेक्शन. ओके. आता व्हेक्टरला ज्या वेळेला तुम्ही ग्राफिकली रिप्रेझेंट करता त्यावेळेला तुम्हाला एक स्केल घ्यावं लागेल इन ऑर्डर टू ॲडजस्ट मॅग्निट्यूड. मग मी स्केल घेतो. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन. मग आता 10 न्यूटनची लाईन मला ड्रॉ करावी लागेल इन ईस्ट डिरेक्शन.
मग हे 10 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली टुवर्ड्स ईस्ट, हा झाला व्हेक्टर आहे. लक्षात आलं. आता ज्या वेळेला तुम्ही ग्राफिकली रिप्रेझेंट करता त्यावेळेला तुम्हाला व्हेक्टरची एक्झॅक्ट डिरेक्शन सांगता येते. हा व्हेक्टर कोणत्या डिरेक्शनला ॲक्ट झालाय, ईस्ट डिरेक्शनला ॲक्ट झालाय. किंवा फॉर एक्झाम्पल व्हिलॉसिटी व्हेक्टर व्ही इज इक्वल टू 50 मीटर पर सेकंड टुवर्ड्स नॉर्थ. मग मी स्केल घेतलं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. म्हणजे आता 5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करावी लागेल आणि त्याची डिरेक्शन कोणती असेल, नॉर्थ. हे झालं व्हेक्टर व्ही. दोघातला डिफरन्स लक्षात आला. सिम्बॉलमध्ये आपण ॲरो काढतो, तो ॲरो एक्झॅक्ट डिरेक्शन रिप्रेझेंट करत नाही. त्या ॲरोचा पर्पज असतो, तो ॲरो इंडिकेट करतो की ती जी क्वांटिटी आहे तिला कुठली तरी स्पेसिफिक डिरेक्शन आहे, पण एक्झॅक्टली कोणती डिरेक्शन ही त्या सिम्बॉलच्या ॲरोवरून आपल्याला सांगता येत नाही. व्हेक्टरला ग्राफिकली रिप्रेझेंट केला की मात्र त्याची एक्झॅक्ट डिरेक्शन आपल्याला सांगता येते. आता इथे हा मी व्हेक्टर ड्रॉ केलाय, हा नॉर्थ डिरेक्शनला ड्रॉ केलेला व्हेक्टर आहे. आता बघा, व्हेक्टरचा जो स्टार्टिंग पॉइंट असतो त्याला म्हणतात इनिशियल पॉइंट ऑफ व्हेक्टर. तर हा पॉइंट असतो याला म्हणतात एंड. म्हणजे जिथं ॲरो काढलाय ते ॲरो हेड त्या पॉइंटला म्हणतात एंड पॉइंट ऑफ व्हेक्टर ऑर टर्मिनस पॉइंट ऑफ व्हेक्टर. क्लिअर झालं. सो ग्राफिकली व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय drawing a straight line carrying arrow at its tip. Arrowhead indicate direction of vector and this length of line represent magnitude of vector. ह्या लाईनची जी लेंथ आहे ही लेंथ रिप्रेझेंट करते मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर. फॉर एक्झाम्पल मी हे 2 व्हेक्टर ड्रॉ केले, व्हेक्टर ए व्हेक्टर बी. बरोबर आहे. आता ह्या 2 व्हेक्टर बद्दल विचारलं तर ह्या लाईनच्या लेंथ अनइक्वल आहेत. बरोबर आहे. ह्या लाईनची लेंथ म्हणजे व्हेक्टरची मॅग्निट्यूड असते. मग बीची जी लाईन आहे, व्हेक्टर बीची लाईन आहे, तिची लेंथ कमी आहे, याचा अर्थ व्हेक्टर बीची मॅग्निट्यूड कमी आहे. व्हेक्टर एच्या लाईनची लेंथ जास्त आहे, याचा अर्थ व्हेक्टर एची मॅग्निट्यूड कशी आहे, जास्त आहे. मग ह्या 2 व्हेक्टरना तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्याच्यावरून तुम्हाला कन्क्लुजन ड्रॉ करता येईल. दिस 2 व्हेक्टर्स आर ॲक्ट इन सेम डिरेक्शन बट देअर मॅग्निट्यूड्स आर अनइक्वल. मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए इज ग्रेटर दॅन मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर बी. मी सपोज करा जर असं ड्रॉ केलं असेल, व्हेक्टर ए व्हेक्टर बी, तर तुम्हाला याच्यावरून कन्क्लुजन ड्रॉ करता येईल मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर बी इज ग्रेटर दॅन मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए अँड डिरेक्शन्स आर opposite to each other. This is graphical representation of vector. क्लिअर झालं. मी काय काय सांगितलं बघा. मी पहिल्यांदा स्केलरची डेफिनेशन सांगितली, नंतर मी व्हेक्टरची डेफिनेशन सांगितली, त्यानंतर आपण स्टडी केलं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. ग्राफिकली सिम्बॉलिकली व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय इंग्लिश अल्फाबेट कॅरिंग ॲरो ॲट इट्स टीप. बरोबर आहे. सिम्बॉल मधला ॲरो असेल तो इंडिकेट करेल की त्या फिजिकल क्वांटिटीला कोणती तरी डिरेक्शन आहे, पण एक्झॅक्टली कोणती डिरेक्शन ही तुम्हाला सिम्बॉलवरून सांगता येणार नाही. तुम्हाला व्हेक्टरची जर एक्झॅक्ट डिरेक्शन सांगायची असेल तर व्हेक्टरला ग्राफिकली रिप्रेझेंट करावं लागतं. मग ग्राफिकली व्हेक्टर रिप्रेझेंट करतात बाय ड्रॉइंग अ स्ट्रेट लाईन कॅरिंग ॲरो ॲट इट्स टीप. Arrowhead indicate direction of vector and length of this line represent magnitude of vector. बरोबर आहे. मग त्याच्यावरून मी तुम्हाला कंपॅरिझन पण शिकवलं. ज्या व्हेक्टरची लाईन असेल त्या लाईनची लेंथ ज्याची जास्त तो व्हेक्टर मॅग्निट्यूडमध्ये ग्रेटर असेल, ज्या व्हेक्टरच्या लाईनची लेंथ स्मॉल असेल तो व्हेक्टर मॅग्निट्यूडमध्ये स्मॉल असेल. क्लिअर झालं. आता व्हेक्टर क्वांटिटी पजेस मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. स्केलर क्वांटिटीज असतात, दीज आर मॅग्निट्यूड डिपेंडंट क्वांटिटीज अँड डिरेक्शन इंडिपेंडंट क्वांटिटीज.
तर व्हेक्टर क्वांटिटीज असतात दे पजेस बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. बरोबर आहे. व्हेक्टर क्वांटिटीना मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही असतात. मग व्हेक्टर क्वांटिटीना जर आपल्याला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज कसं कराल? तर व्हेक्टर क्वांटिटीला चेंज करायचे 3 इम्पॉर्टंट टेक्निक असतात. आयदर बाय चेंजिंग मॅग्निट्यूड, व्हेक्टर क्वांटिटीची मॅग्निट्यूड चेंज केली किपिंग डिरेक्शन कॉन्स्टंट. मी व्हेक्टर क्वांटिटीची मॅग्निट्यूड चेंज केली तर ओव्हरऑल व्हेक्टर चेंज होतो. लक्षात आलं? व्हेक्टर क्वांटिटी आहे त्याची मॅग्निट्यूड मी चेंज केली तर ओव्हरऑल व्हेक्टर चेंज होतो. फॉर एक्झाम्पल, व्हिलॉसिटी इज 5 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट. कारण व्हेक्टरला मॅग्निट्यूड डिरेक्शन दोन्ही असतात त्यामुळे मला मॅग्निट्यूड पण सांगायला पाहिजे, डिरेक्शन पण सांगायला पाहिजे. मग आता बघा, व्हेक्टर व्हिलॉसिटी व्हेक्टर इज 5 मीटर टुवर्ड्स ईस्ट. जर मी असं केलं, व्हिलॉसिटी व्हेक्टर इज 7 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट. मी आता बघा डिरेक्शन सेम ठेवले आणि व्हेक्टरची मॅग्निट्यूड चेंज केले तर ओव्हरऑल व्हेक्टर चेंज झाला. त्यामुळे याला V1 म्हणावं लागेल तर याला मला V2 म्हणावं लागेल. कळलं? व्हेक्टरला चेंज करतात बाय चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड किपिंग डिरेक्शन कॉन्स्टंट. सेकंड टेक्निक आहे, व्हेक्टरची मॅग्निट्यूड मी 30 ठेवली पण डिरेक्शन चेंज केली. आता व्हेक्टर V इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट. त्याच्याऐवजी मी केलं व्हेक्टर V इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड टुवर्ड्स नॉर्थ. आता बघा, व्हेक्टरची फक्त डिरेक्शन बदलली तरी ओव्हरऑल व्हेक्टर चेंज झाला म्हणून याला V1 म्हणावं लागेल, याला V2 म्हणावं लागेल. हा व्हेक्टर V1 आहे, हा व्हेक्टर V2 आहे. व्हेक्टर V1 इज अदर दॅन व्हेक्टर V2 इज डिफरंट फ्रॉम व्हेक्टर V2. कळलं? व्हेक्टरला चेंज करायची पहिली टेक्निक किपिंग मॅग्निट्यूड कॉन्स्टंट चेंज किपिंग डिरेक्शन कॉन्स्टंट चेंज मॅग्निट्यूड. सेकंड टेक्निक कीप मॅग्निट्यूड कॉन्स्टंट चेंज डिरेक्शन ऑफ व्हेक्टर. तर थर्ड टेक्निक असणार आहे बाय चेंजिंग बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. व्हेक्टर V इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट. त्याच्याऐवजी व्हेक्टर V इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड टुवर्ड्स वेस्ट किंवा व्हेक्टर V इज 7 मीटर पर सेकंड टुवर्ड्स नॉर्थ. आता या केसमध्ये मी काय केलं बघा, व्हेक्टरची मॅग्निट्यूड पण चेंज केली आणि डिरेक्शन पण चेंज केली. सो ओव्हरऑल व्हेक्टर चेंज झाला. मग व्हेक्टर V1 इज अदर दॅन व्हेक्टर V2 इज डिफरंट फ्रॉम व्हेक्टर V3. सो व्हेक्टरला चेंज करायच्या 3 टेक्निक असतात. आयदर बाय चेंजिंग मॅग्निट्यूड किपिंग डिरेक्शन कॉन्स्टंट और बाय चेंजिंग डिरेक्शन किपिंग मॅग्निट्यूड कॉन्स्टंट और बाय चेंजिंग बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. क्लिअर झालं? तर हे झाली व्हेक्टरचं चेंज. क्लिअर झालं? मग आता एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे डिफरन्स बिटवीन स्केलर्स अँड व्हेक्टर. डिफरन्स बिटवीन स्केलर्स अँड व्हेक्टर. पहिला पॉइंट असणार आहे डेफिनेशन. बरोबर आहे? सो डेफिनेशन सांगायची असेल तर स्केलरला आपण डिफाईन करतो अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय युजिंग इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. तर व्हेक्टरची डेफिनेशन झाली अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय युजिंग इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन इज कॉल्ड ॲज व्हेक्टर क्वांटिटी. सेकंड, स्केलर्स आर डिरेक्शन इंडिपेंडंट क्वांटिटीज, व्हेक्टर्स आर डिरेक्शन डिपेंडंट क्वांटिटीज. बरोबर आहे? थर्ड, स्केलर क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय युजिंग इंग्लिश अल्फाबेट. मग ते कॅपिटल असू देत किंवा स्मॉल असू देत. स्केलर क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय युजिंग इंग्लिश अल्फाबेट. फॉर एक्झाम्पल फोर्स असेल तर तुम्ही त्याला रिप्रेझेंट करता ॲपनं.
मास असेल तर त्याला तुम्ही रिप्रेझेंट करता एम न, टाइम असेल तर टाइमला तुम्ही रिप्रेझेंट करता बाय सिम्बॉल टी, लेंथ असेल तर त्याला तुम्ही रिप्रेझेंट करता बाय सिम्बॉल एल. सो स्केलर क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय युजिंग इंग्लिश अल्फाबेट. वेक्टर क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय युजिंग इंग्लिश अल्फाबेट कॅरिंग ॲरो ॲट इट्स टीप. बरोबर आहे. स्केलरमध्ये ॲरो येत नाही, तर व्हेक्टर क्वांटिटीमध्ये इंग्लिश अल्फाबेट असतं, त्यासोबत एक ॲरो पण येतो. ओके, लक्षात आलं. वेक्टर क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय युजिंग इंग्लिश अल्फाबेट कॅरिंग ॲरो ॲट इट्स टीप. तर वेक्टर स्केलर क्वांटिटीजना रिप्रेझेंट करतात बाय युजिंग इंग्लिश अल्फाबेट. ओके. फोर्थ, स्केलर क्वांटिटीज आर पॉझिटिव्ह as well as झिरो बट दे नेव्हर निगेटिव्ह. स्केलर क्वांटिटी पॉझिटिव्ह असतात. ओके, स्केलर क्वांटिटी पॉझिटिव्ह असतात, त्या झिरो देखील असतात, पण निगेटिव्ह कधीच असत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर उभा असेल तर मी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स झिरो असेल, माझा स्पीड झिरो असेल. बरोबर आहे. मी जर एका जागेवर उभा असेल, मी जर स्टेशनरी असेल तर मी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स झिरो असेल, माझा स्पीड झिरो असेल. बरोबर आहे. व्हेक्टर क्वांटिटीज असतात, त्या पॉझिटिव्ह असतात, त्या झिरो पण असतात आणि त्या निगेटिव्ह देखील असतात. अगदी साधं एक्झाम्पल सांगतो. मी जर एका जागेवर उभा असेल तर माझं डिस्प्लेसमेंट विच इज अ व्हेक्टर क्वांटिटी झिरो असेल. मी जर एका जागेवर उभा असेल तर माझी व्हिलॉसिटी झिरो असेल. व्हिलॉसिटी वेक्टर आहे. स्पीड आणि व्हिलॉसिटीमध्ये काय डिफरन्स आहे? स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, तर व्हिलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय डिफरन्स आहे? डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, तर डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. मी जर एका जागेवर उभा असेल तर माझी व्हिलॉसिटी झिरो असेल, माझं डिस्प्लेसमेंट झिरो असेल. वेक्टर क्वांटिटी असतात त्या निगेटिव्ह पण असू शकतात. आता बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. मी एका बॉडीला व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनला थ्रो केले. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्डला ॲक्ट होतोय. मी एका बॉडीला जर अपवर्डला थ्रो केलं असेल तर त्या केसमध्ये बॉडीचं ॲक्सलरेशन निगेटिव्ह असेल. ओके, तुम्ही ज्या वेळेला कार ड्राईव्ह करता त्यावेळेला फ्रिक्शनल फोर्स असतो, तो कारच्या मोशनला अपोज करत असतो. त्या केसमध्ये वेक्टर एफ फ्रिक्शनल फोर्स हा देखील कसा येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. तर हा अजून एक पॉईंट. वेक्टर स्केलर क्वांटिटीज आर पॉझिटिव्ह, दे आर झिरो बट दे नेव्हर निगेटिव्ह. वेक्टर क्वांटिटीज आर पॉझिटिव्ह, दे आर निगेटिव्ह ॲज वेल ॲज दे आर झिरो. लक्षात आलं. हा अजून एक डिफरन्स. आता स्केलर क्वांटिटीचं मॅथमॅटिकल ऑपरेशन स्टडी करता त्यावेळेला डिरेक्शन कन्सिडर करायची गरज नाही, कारण त्याला डिरेक्शन नसते. त्यावेळेला आपण यूज करतो सिंपल अल्जेब्रा. स्केलर क्वांटिटीज ओबेज रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा, जिथे डिरेक्शनची गरज नसते. 10th पर्यंत तुम्ही जो अल्जेब्रा स्टडी केला त्याला आपण म्हणतो सिंपल अल्जेब्रा. सो स्केलर क्वांटिटी असतात त्यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण यूज करतो सिंपल अल्जेब्रा. आता व्हेक्टर क्वांटिटी असतात त्यांना तुम्ही ज्या वेळेला डिस्क्राईब करता त्यावेळेला तिथे मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोघांचीही गरज असते. मग स्केलर क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन करताना मला दोन्ही कन्सिडर करावं लागतं, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. त्यामुळे व्हेक्टर क्वांटिटीसाठी एक न्यू टाईपचा अल्जेब्रा यूज करतात, त्याला म्हणतात व्हेक्टर अल्जेब्रा. लक्षात आलं. फॉर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स ऑफ व्हेक्टर क्वांटिटी अँड वी यूज अ व्हेक्टर अल्जेब्रा. पुढचा पॉईंट, स्केलर क्वांटिटीज आर चेंज बाय चेंजिंग देअर मॅग्निट्यूड. बरोबर आहे. तर व्हेक्टर क्वांटिटीना चेंज करतात बाय चेंजिंग देअर मॅग्निट्यूड और बाय चेंजिंग देअर डिरेक्शन और बाय चेंजिंग बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. लक्षात आलं. क्लिअर झालं. तर हे डिफरन्सवाले पॉईंट.
तुम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये युनिट टेस्ट देणार असाल किंवा तुमची टर्मिनल एक्झाम असेल तिथे हा इम्पॉर्टंट 2 मार्क्सवाला क्वेश्चन आहे, डिफरन्स बिटवीन स्केलर्स अँड वेक्टर. मी अजून एकदा हे पॉईंट रिपीट करतो. स्केलर क्वांटिटीज आर द क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय युजिंग देअर मॅग्निट्यूड. Vector quantities are quantity which require magnitude as well as direction for their complete description. Scalar quantities are direction independent quantities. Vector quantities are direction dependent quantities. Scalar quantities are represented by using English alphabet. Vector quantities are represented by using English alphabet carrying arrow at its tip. Scalar quantities are positive and they are zero, but they never negative. Vector quantities are positive as well as negative as well as zero. Scalar quantities use rules of simple algebra. Vector quantity use rules of vector algebra. Clear झालं. Scalar quantities are changed by changing their magnitude or by changing their scalar quantities are changed by changing their magnitude. Vector quantities are changed by changing either their magnitude or direction or both. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. वेक्टर क्वांटिटीला जर चेंज करायचं असेल तर 3 टेक्निक असतात. बाय चेंजिंग देअर मॅग्निट्यूड किपिंग डिरेक्शन कॉन्स्टंट, बाय चेंजिंग देअर डिरेक्शन किपिंग मॅग्निट्यूड कॉन्स्टंट, और बाय चेंजिंग बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. क्लिअर झालं. आता मगाची मी व्हेक्टर स्केलर क्वांटिटीची एक्झाम्पल सांगितले, त्याच्यामध्ये मी इलेक्ट्रिक करंट ही एक क्वांटिटी सांगितली जी क्वांटिटी स्केलर आहे. आता लक्ष द्या, तुम्ही 10th ला ओम्स लॉ स्टडी केलाय. हा रजिस्टन्स बॉक्सला पॅरलल मध्ये व्होल्ट मीटर कनेक्ट केला, सिरीज मध्ये ॲमीटर कनेक्ट केला आणि ही बॅटरी, हा रिओस्ट आहे. हा ओम्स लॉचा डायग्राम होता. तुम्ही 10th ला ज्या वेळेला रे डायग्राम ड्रॉ केले त्यावेळेला तिथे करंटची डिरेक्शन दाखवली होती आणि करंटची डिरेक्शन तुम्ही बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल ते बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल असं दाखवलं होतं. 10th ला हे तुम्हाला झालं असेल. कन्व्हेन्शनल डिरेक्शन ऑफ करंट इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अँड ॲक्च्युअल डिरेक्शन ऑफ करंट इज निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बरोबर आहे. करंटच्या डिरेक्शन तुम्ही 10th ला स्टडी केले असतील. करंटच्या डिरेक्शन ॲक्च्युअल डिरेक्शन ऑफ करंट कोणती असते? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर ॲक्च्युअल डिरेक्शन ऑफ करंट असते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. तर कन्व्हेन्शनल डिरेक्शन ऑफ करंट कोणती असते? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. असं जरी असलं टिल देन करंट ही क्वांटिटी मात्र कोणती आहे? स्केलर क्वांटिटी आहे. लक्षात आलं. जरी करंटला डिरेक्शन असते, करंटची कन्व्हेन्शनल डिरेक्शन असते फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी टू इट्स निगेटिव्ह टर्मिनल. करंटची ॲक्च्युअल डिरेक्शन असते फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी टू इट्स पॉझिटिव्ह टर्मिनल. करंटला जरी डिरेक्शन असली तरी करंट ही क्वांटिटी स्केलर आहे, कारण करंटचं कॅल्क्युलेशन आपण करतो बाय युजिंग रूल्स ऑफ सिम्पल अल्जेब्रा. लक्षात आलं. मग आता एक सिंपल क्वेश्चन आहे, जर करंट ही स्केलर क्वांटिटी आहे तर करंटला डिरेक्शन असणार नाही. मग करंटची डिरेक्शन म्हणून तुम्ही ऍक्च्युली कुणाची डिरेक्शन सांगताय? तर बघा, करंट याचा अर्थ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू वायर. ज्या वेळेला सर्किटमधून करंट फ्लो होतो त्यावेळेला वायरमधून इलेक्ट्रॉन फ्लो होत असतात. तर ऍक्च्युली करंटची डिरेक्शन म्हणजे वायरमधून जे इलेक्ट्रॉन फ्लो झाले त्यांच्या व्हिलॉसिटीची डिरेक्शन असते. हा क्वेश्चन एकदा जेईला विचारलाय. तर करंटची डिरेक्शन म्हणजे वायरमधून जे इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत त्यांच्या व्हिलॉसिटी व्हेक्टरची डिरेक्शन. क्लिअर झालं. सो करंटला 2 डिरेक्शन असतात. कन्व्हेन्शनल डिरेक्शन ऑफ करंट इज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ॲक्च्युअल डिरेक्शन ऑफ करंट इज निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पण हे जरी असलं तरी करंट ही क्वांटिटी कोणती आहे? स्केलर क्वांटिटी आहे. मग करंटच्या नावावर आपण ज्या डिरेक्शन सांगतो त्या ॲक्च्युली कुणाच्या असतात? वायरमधून जे इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत त्यांच्या व्हिलॉसिटी व्हेक्टरच्या डिरेक्शन असतं. क्लिअर झालं.
So current is scalar quantity because calculation of current is carried out by using rules of simple algebra. सो करंटची डिरेक्शन म्हणजे वायरमधून जे इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत त्यांच्या व्हिलॉसिटी व्हेक्टरची डिरेक्शन. क्लिअर झालं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला व्हेक्टरच्या टाईप स्टडी करायचे आहेत आणि त्याच्या पुढचे पॉईंट स्टडी करायचे आहेत, मॅथमॅटिकल ऑपरेशन ऑफ व्हेक्टर वगैरे. ह्याच्या मी नोट्स सेंड करतो, लगेच तुमच्या नोट्समध्ये रिराईट करा आणि सॉल्विंगला म्हणजे ते लर्न करायला सुरुवात करा. ठीक आहे, थांबूया.